धनंजय मुंडे चुकीचं काम करतो। धनंजय मुंडे करून घेतोय, त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे, मोर्चे काढायला लावणं, काही ओबीसींच्या ठराविक नेत्यांना बोलायला लावणं। अरे एवढी मोठी घटना झाली, एवढी क्रूर हत्या झाली, तू पाहिजे होता, तू मंत्री आहे, समजून घ्यायला पाहिजे। आपण सरकारमध्ये आपल्याकडे जबाबदारी आहे राज्याची, आपण मोर्चे काढून गेलं, आवडीचं समर्थन करणं। अरे पहिली वेळ कोणत्या दिशेला न्यायचं धनंजय मुंडेला, याचा जातीचा काय समज, कशाला मोर्चे काढायला लावतो? तुमच्यावर विविध राज्यात जिल्ह्यात गुन्हे दाखल होत आहेत, माझ्यावर हजारो झाले, तर मी गरिबाच्या न्यायासाठी हटणार नाही। हजारो होऊ दे, हजारो मी हटणार, चुकीचं करतच नाही। काय संतोष देशमुखांना न्याय मागायचा नाही, धनंजय देशमुखांना धमक्या दिल्यावर मी त्या बाजूला बोलायचं नाही, त्याला न्याय द्या म्हणायचं नाही, मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण द्या म्हणायचं नाही, मी न्याय नाही मागायचा। मी जातीवाद करतोय कुठं? गुंडाला बोलायचं नाही, गुंडाने चूक केल्यावर धनंजय देशमुखाला धमकी दिली, मी गुंडाला बोललोय। वंजारी समाजाचं नाव घेतलं का? धनगर समाजाचं, दलित मुस्लिमांचं, कुठल्या जातीचं, मायक्रो ओबीसीचं नाव घेतलं का नाही? अरे तुम्ही जर धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, कोणत्या दिशेत चाललात तुम्ही? हे मला नाही, हे धनंजय मुंडे चुकीचं करायला धनंजय मुंडे खोलात चाललाय, आणखीन खोलात चाललाय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे। तू 50 घे, हा मला काही घेणं देणं नाही, किती काय मंत्री होईल, काय व्हायचं, चुकीचं पाळणा पाडू नको राज्यात धनंजय मुंडे, तुझ्या स्वार्थासाठी चुकीचं पाळणा पाडायला प्रतिमोर्चे आंदोलन, रास्ता रोको। अरे एवढा खून झालाय, कुणाच्या राहायला पाहिजे बाळा? मी त्याला बोललोच नाही 20-25 दिवसात। ज्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली त्या दिवशी मग मी मागं लागलो। जो कोण धनंजय देशमुखांच्या बाजूला बोलन, संतोष भैया देशमुखांच्या न्याय द्या म्हणून त्याच्यावर दडपण आणलं जातं धनंजय मुंडेच्या आणि धनंजय मुंडे करून घ्यायला लागला। धनंजय मी काय त्या भानगडीत नका पडू, धनंजय मुंडे आणखी शहाणा वैद्याच्या हातातून गेलेलं नाही। तू एक टोळ्या अंगावर घालायचा बंद कर, ही जर पायंडा पडला तर तू एक मंत्री जबाबदार, तुला मागात पडले, तू हे पायंडा पाडू नको प्रति मोर्चाचा, प्रति आंदोलनाचा। संतोष भाईला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे, तर तुम्ही आरोपीच्या पाठीशी उभा राहत आहे काय? मी हे मॅटर नाही त्यामध्ये। चला धन्यवाद। बंद पडणार नाही असंच पाटील यांचं म्हणणं, परंतु या ठिकाणी बघू शकता पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि या ठिकाणी आता मोर्चाला मोठं स्वरूप आलेलं आहे। मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघालेला आहे। प्रचंड रोष मराठा समाजा